नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये। तर आज आपण बनवणार आहोत काजू, नारळाचा खीस आणि दूध पावडर पासून एक सुंदर अशी एक रेसिपी जी हलवाई पण फेल होईल याच्या समोर। साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी करता येईल ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आता गौरीचं आगमन होणार आहे उद्या, त्यासाठी आपण हे रेसिपी बनवत आहोत नैवेद्यासाठी। चला तर मग या रेसिपीला आपण काय काय साहित्य घेतले, किती प्रमाणात घेतले ते मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा, तरच तुम्हाला समजेल की ही रेसिपी कशी बनवायची आहे। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, कोणीही बनवू शकतं घरी, एकदम कमी साहित्यामध्ये। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। या ठिकाणी आपण 1 वाटी काजू घेतलेला आहे, 1 वाटी नारळाचा खीस, अर्धी वाटी साखर बारीक वाटून घेतलेली आहे, 1 वाटी आपलं दूध पावडर। बघा इथे आपण फक्त 4 साहित्य घेतलेले आहे, यापासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत। आपण काजू जे आहे, काजू नारळाचं खीस याला आपण फ्रीजरमध्ये ठेवलं होतं। हे बघा असं पाणी सुटलंय ना वाटीला, म्हणजे का ठेवलं होतं फ्रीजरमध्ये याचं कारण आहे, जेव्हा आपण याला मिक्सरमध्ये वाटू ना तर याचं पावडर बनेल। तर तुम्ही असंच जर याला वाटाल ना तर याच्यामधून जे तेल बाहेर निघणार, मग ते पूर्ण असं ओलं ओलं होणार, मग ते वाटलं जाणार नाही, म्हणून आपण याला फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे। तर सगळ्यात पहिले आपण इथे काजू वाटून घेणार आहोत। काजू वाटून झाले की मग आपण त्यामध्ये हा नारळाचा खीस टाकून त्याला पण बारीक करून घेणार आहोत। तर बघा हे बघा मित्रांनो, आपण मिक्सरमधून एकदम बारीक असं पावडर याचं तयार करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी दूध पावडर ॲड करणार आहोत। अर्धी वाटी साखर म्हणजे ऑलरेडी दळली होती, आता त्यामध्ये आपण 4 वेलची टाकून तिला असं एकदम बारीक फाईन पावडर तयार करून घेतलेलं आहे, ते पण आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत। आता आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं असं एकजीव झालं आता आपण जे इथे दूध घेतलेलं आहे हे थोडं थोडं करून टाकायचं आहे, कारण का एकदमच पूर्ण दूध टाकायचं नाही, कारण आपण यामध्ये साखर आणि दूध पावडर ॲड केलेलं आहे। जसं आपण हे दूध त्यात टाकू ना तर साखर आणि दूध म्हणजे त्याला ओलावा सुटतो, मग ते पातळ होण्याचे चान्सेस असतात, म्हणून दूध थोडं थोडं करून टाकायचं। तर बघू शकता मित्रांनो, आता आपलं मिश्रण जे आहे तयार झालेलं आहे। आता आपण याला 3 भागामध्ये डिवाइड करणार आहोत।
या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 चमचे आपण दूध घेतलं होतं, त्यातला 1 चमचा उरलेला आहे. म्हणून दूध हे थोडं थोडं टाकत याला मळून घ्यायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण याच्यावरती थोडा कलर टाकलेला आहे आणि 1 थेंब पाण्याचा घेतलेला आहे. ऑरेंज कलर एकाच. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण हिरवा कलर घेतलेला आहे, ग्रीन. त्याला आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा जो पण कलर असेल तो कलर टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे. 3 पार्टमध्ये असं डिवाइड करून. आता याचे पण आपल्याला असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजची मिठाई बनवायची आहे त्या साईजची. तर याचे पण सर्वांचे असे गोळे तयार करून घ्यायचे. आता याला असं गोल 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 गुलाबजामुन बनवतो ना त्या साईजमध्ये असं गोल करून घ्यायचे. मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपल्याला याचे असे बाउल तयार करून घ्यायचे आहेत. बॉल असे गोल 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 कलर टाकू. जो तुम्हाला जो कलर आवडेल त्या आवडीचा कलर टाकायचा. 3 कलर आणि असे बॉल तयार करून घ्यायचे. आता हा सगळ्यात पहिले, त्यानंतर हा. आता याची आपल्याला जसं आपण पुरणाची पोळी बनवतो ना तसं त्या टाईपमध्ये आता आपण याला याची अशी पोळी तयार करून घेणार आहोत छोटीशी. त्यामध्ये असा हा बाउल ठेवायचा बॉल. त्याला असं याचं आवरण हळू 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 याला असं बंद करून घ्यायचं. याला असं गोल 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 याला बॉल आता सर्व रेड येल्लोमध्ये हे रेड ठेवून पूर्ण असे बॉल तयार करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो, आता आपण हे बॉल तयार करून घेतलेले आहेत एकात एक टाकून. आता पिवळा बॉल हिरव्या कलरमध्ये टाकायचा आहे. याला आपण आता असं चपातीसारखं करणार आहोत, जशी पुरणाची पोळी करतो ना सेम तसंच.
तर याला पण चांगलं असं पुरणाचं पोळीसारखं असं असतं ना, पूर्ण आता याला असं आवरण करून घ्यायचं. हळूहळू हळूहळू याला असं वर 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 आणायचं, जसं आपण उकडीचे मोदक करतो ना असं, तसं त्याला आता मध्ये असं प्रेस करत राहायचं. आणि हे जो ग्रीन आहे ना हिरवा कलर, त्याला असं हळूहळू प्रेस करत करत त्याला असं वरी आणायचं. त्याला असं गोल आकार द्यायचा आपण. तर बघू शकता मित्रांनो, आपला हा बॉल तयार झालेला आहे. आता असेच आपल्याला सर्व बॉल तयार करून घ्यायचे. तर बघू शकता आपले हे बॉल तयार झालेले आहेत. या ठिकाणी टोटल 9 बॉल तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे हलवाई स्टाईल दिसण्यासाठी आता आपण याच्यावरती चांदीची रग लावणार आहोत. चांदी अर्क लावणं हा तुमच्यासाठी ऑप्शनल आहे. फक्त हे हलवाई स्टाईल दिसण्यासाठी फक्त आपण हे याचा उपयोग करणार आहोत बस. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीही लावा. मित्रांनो, आता आपण याला एक अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. पंख्याखाली ठेवा किंवा तुमच्याकडे जर फ्रीज असेल तर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवरती फ्रीजमध्ये ठेवू शकता, फ्रीजरमध्ये नाही. चला तर मग भेटूया अर्ध्या तासानंतर. तर बघू शकता मित्रांनो, आपली मिठाई सेट झालेली आहे. आता मी तुम्हाला ही कट करून दाखवणार आहे. कट केल्यानंतर ही मिठाई आपली कशी दिसते ती. बघा किती सुंदर दिसते आपली मिठाई. अशाच प्रकारे आपण हे सर्व मिठाई कट करून घेणार आहोत. तर मित्रांनो, बघू शकता आपली ही काजूची मिठाई बनवून रेडी आहे. एकदम हलवाई स्टाईल. हलवाई पण फेल आहे याच्यासमोर. तुम्ही पण अशाच प्रकारे बनवा घरी, साध्या आणि सोप्या पद्धतीने. आता आपल्या घरी गौरी गणपती येणार आहेत, तर त्यांच्यासाठी हे नैवेद्य म्हणून तुम्ही हे बनवू शकता. बघा किती सुंदर बनली आहे. तर मित्रांनो, आपली ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.